अमेरिका इराणमधील इस्लामाबाद सामंजस्य करार संपुष्टात आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं. पुन्हा आखाती देशांमध्ये युद्ध पेटल्यास त्याचे जगावर परिणाम होण्याची आता शक्यता आहे. अमेरिका इराण संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचं चित्र आहे. अमेरिका इराणमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही देशातील संघर्षात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे याचा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये होत असून त्याचा फटका जागतिक व्यापाराला बसत असल्यानं अनेक देशांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होण्यासाठी पाकिस्तानने देखील मध्यस्थी केली होती. 28 फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला त्यानंतर पूर्ण विराम मिळाला. तर डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र आता अमेरिका इराणमधील इस्लामाबाद सामंजस्य करार मोडला असल्याची माहिती समोर येते. अमेरिकेनं सर्वप्रथम इस्लामाबाद सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप काझेम गरीबाबादी यांनी केला. त्यामुळे इराणनंही या कराराच्या अंतर्गत असलेली आपली वचनबद्धता स्थगित करण्याची घोषणा केली, अशी माहिती गरीबाबादी यांनी दिली आहे. 8 दिवसामध्ये आपण पाहतोय लगातार अमेरिका इराण विरुद्ध हल्ले करतोय आणि इराण सुद्धा अमेरिकेची जी लष्करी तळं आखातामध्ये आहे त्यांच्या विरुद्ध प्रतिहल्ले त्या ठिकाणी करतोय. ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्पनं तर सांगितलं होतं की माझ्या लेखी जो आहे हा करार, सो कॉल्ड ज्याला इस्लामाबाद मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हटलं जात होतं, हा अंतरिम करार जो आहे तो संपलेला आहे आणि आता अधिकृतरित्या इराण तर्फे सुद्धा मुस्तफा खामेनी यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे की आम्ही आता हा या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे किंवा हा जो करार आहे हा करार आम्ही त्या ठिकाणी रद्दबातल करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे आम्ही अमेरिकेला अनफॉरगेटेबल लेसन, आम्ही असा धडा शिकवू की अमेरिका ते लक्षात त्या ठिकाणी ठेवेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार आता प्रभावी राहिला नसल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतर आता इराणनं याबाबत मोठा दावा केलाय. त्यामुळे आता या दोन्ही देशातला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले. इराणनं ऑलरेडी धमकी दिलेली आहे की आमच्या पॉवर प्रोजेक्ट्सवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी तर चोक केलेलीच आहे, परंतु येमेनमध्ये बाब अल मंडेब हे हुतीच्या मदतीनं त्याला सुद्धा चोक करू आणि जर खरोखरच तसं झालं तर संपूर्ण जगाला तेलाचा सप्लाय करणारा 20% सप्लाय हा हुर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून आणि बाब अल मंडेबच्या माध्यमातून होणारा 13% सप्लाय, म्हणजे साधारणतः जगाचा 1/3 ऑइल सप्लाय हा बाधित होईल आणि नक्कीच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होईल. तेलाच्या किमती ज्या ऑलमोस्ट $70 पर्यंत प्रति बॅरल पर्यंत खाली पोहोचल्या होत्या तो $100 प्रति बॅरलच्या पलीकडे पोहोचतील. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला. दोन्ही देशांमधील नुकताच झालेला तात्पुरता संघर्ष विराम संपल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ युद्धाला पुन्हा सुरुवात झाली. या युद्धाच्या पहिल्या अंकात होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानं संपूर्ण जगाची कोंडी झाली होती. आता या युद्धाचा दुसरा अंक सुरू होताच पुन्हा एकदा होर्मुझवरून जगाची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार का, आणि तसं झालं तर पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.